गाईज आता आपण मलबेरी विथ क्रीम खातोय. स्ट्रॉबेरी फार्म मध्ये येऊन खायची वेगळीच मजा आहे. गाईज तुम्ही आता बघताय हा स्ट्रॉबेरी फार्म आणि स्ट्रॉबेरी बघू शकता एकदम मस्त पिकलेले आहेत. बघा एकदम लाल. तुम्हाला तोडून दाखवतो. आणि मी स्ट्रॉबेरी फार्मर आहे. आमच्याकडे स्ट्रॉबेरी कल्टिवेशन होतं. आणि तुमच्या इथे सेलिब्रिटी पण आले. हो, सेलिब्रिटी येतात सगळे. कोण नाव? जसे की आमिर खान झाले, कुणाल कपूर झाले, अच्छा परत अमीन हाजी आहेत. अच्छा. आणि फार्मवर फार्म स्वतः येऊन काम करतात इथे. बघता मंडळी इथे आमिर खान पासून मोठे मोठे सेलिब्रिटी इथे येऊन गेलेत त्यांच्या फार्मवर. सुप्रभात मंडळी सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी राज पटेल तुमचं अगदी मनापासून स्वागत करतोय राज पटेल ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती. आणि आता आपण महाबळेश्वरमध्ये आहोत आणि महाबळेश्वरचा हा दुसरा दिवस असणार आहे. आणि याच्यामध्ये आपण पूर्ण महाबळेश्वर जेवढा होईल तेवढा आपण एक्सप्लोर करणार आहोत. आणि आता वाजलेत सकाळचे 7:45 आणि आपण तुम्हाला काल दाखवले होते आपली रूम इथे. आणि हा फार्म आहे, बघू शकता. गाईस चला आता आपण हॉटेल चेकआउट करतोय. याच्यानंतर आपण पूर्ण आता महाबळेश्वर एक्सप्लोर करणार आहोत. आणि रूम बद्दल बोलायचं असेल तर रूम एक नंबर होत्या. आणि तेच त्यांचा हॉटेल रेस्टॉरंट पण आहे. म्हणजे तुम्हाला जेवण पाहिजे असतील व्हेज नॉनव्हेज ऑप्शन इथे आहेत. नाश्त्याचं पण ऑप्शन आहेत, बघू शकता तुम्ही. आम्ही चिकन हंडी वगैरे मागवली होती. आणि नाश्त्यामध्ये पण टी कॉफी पोहा वडापाव पराठा वगैरे सर्व मिळतं. आणि तुम्हाला इथे हॉटेल बुक करायचं असेल तर डेवी इन्स फार्म विला म्हणून आहे. आणि यांचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत. आणि हा रूम घ्यायचा आमचा एकच हे होता, कारण इथे समोर तुम्ही बघताय मस्तपैकी स्ट्रॉबेरी फार्म आहे. आणि या हॉटेलच्या बॅक साईडलाच ये महाबळेश्वर मंदिर आहे. सो आम्ही तुम्हाला दाखवतो मी. म्हणजे 2 मिनिटाच्या डिस्टन्सवरच महाबळेश्वर मंदिर आहे, म्हणून आम्ही इथे हॉटेल बुक केला होता. बघू शकता हा हॉटेल आणि हा मंदिर. इथूनच असं जाऊन मंदिरात जाऊ शकता तुम्ही. चला आता आपण सर्वप्रथम जाणार आहोत. इथेच एक पॉइंट आहे, तुम्हाला दाखवतो मी. पहिला आपण आपला बॅग वगैरे आपण ठेवूया गाडीमध्ये. चला गाईस, फायनली आपण आता सर्व निघालो आहोत. आणि स्टार्टिंग आपला फर्स्ट आपण कव्हर करणार आहोत कृष्णाई टेम्पल. इथून जायचं आहे, फक्त 5 मिनिटं वॉकिंग डिस्टन्स आहे. आतमध्ये आल्यावर आपल्याला इथे 2 रस्ते येतात, एक राईटला एक सरळ. आपल्याला सरळ जायचं आहे. आणि नेक्स्ट लेवल शांतता इथे, फक्त चिमण्यांचा आवाज येतोय. मला कोकण नाही. तुझं कान बरे झालं वाटतं. थंड हवा मस्त आहे इथे. पूर्ण असं जंगल एरिया आहे. नाही सॉरी, हिल आणि इथे हिल स्टेशन, म्हणजे इथे मंदिर आहे कृष्णाई मंदिर. आणि एंडला डायरेक्ट असा व्ह्यू आहे, एक नंबर आहे. तुम्हाला दाखवतो मी. आणि इथे तुम्ही बघता इथे स्ट्रॉबेरी फार्म आहे या साईडला. आपल्याला याचा इथून सरळ. आणि हाच आहे तो मंदिर, कृष्णाई मंदिर. तिथे जाण्यासाठी इथून पायऱ्या आहेत प्रॉपर. आणि इथे सकाळचा टेम्परेचर म्हणजे 8 वाजताचा टेम्परेचर होता 16. मस्त थंडी आहे मार्च महिन्यामध्ये. पण आता पण थंडी आहे. आता वाजलेत ऍक्च्युली 10:15 झालेत. मस्त थंडी आहे. मंदिर बघता तुम्ही, एकदम प्राचीन मंदिर आहे, खूप जुना मंदिर आहे. बघू शकता, तुम्हाला समजेलच बघून. आणि मंदिराच्या समोर एकच नंबर व्ह्यू आहे. फक्त 1 मिनिट थांबा, तुम्हाला दाखवतो मी व्ह्यू. एक नंबर. बघा.
चला आता आपण जाऊया मंदिराच्या आतमध्ये. मंदिर बघताय खूपच भारी. इथे आपल्याला चपला काढायच्या आहेत. मंदिराच्या अगदी समोरच तुम्हाला एक गोमुख बघायला मिळेल. गोमुख म्हणजे गाईचं मुख. यातून तुम्हाला समोरच असणाऱ्या कुंडात पाणी पडताना बघायला मिळेल. कुंडातून हेच पाणी पुढे जाऊन कृष्णा नदीला मिळते. आता मंदिर जरी भगवान शंकराला समर्पित असले, आतमध्ये श्रीकृष्णाची मूर्ती असली तरी मंदिराच्या नावाचा इतिहास जरासा वेगळा आहे. गोमुखातून जे पाणी बाहेर पडतं ते ठिकाण म्हणजे कृष्णा नदीचे उगमस्थान. कृष्णा नदी या मंदिरातून उगम पावते, म्हणून या मंदिराला कृष्णाबाई मंदिर असं म्हटलं जातं. चला गाईस आता आपण जाऊया मंदिराच्या आतमध्ये. आणि बघताय नक्षीकाम. आपलं दर्शन झालं आता. मंदिरामध्ये ऍक्च्युली व्हिडिओ शूटिंग अलाव नाहीये, पण एकच नंबर आहे मंदिर. तुम्ही इथे नक्की भेट देऊ शकता. आणि याच्या समोर तुम्ही बघता काय व्ह्यू आहे, एक नंबर. मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता या गेटच्या बाहेरच इथे राईट साईडला हेल व्ह्यू स्ट्रॉबेरी गार्डन म्हणून आहे. इथे तुम्हाला स्ट्रॉबेरी ज्यूस, स्ट्रॉबेरी मिल्कशेक आणि स्ट्रॉबेरी विथ क्रीम इथे तुम्ही एन्जॉय करू शकता. तुमची ड्रिंक बसून आणि स्ट्रॉबेरी फार्म मध्येच बसून तुम्हाला स्ट्रॉबेरी क्रीम भेटणार आहे. बघा मैं कहीं भी आ सकती हूँ बिना ट्रैवल एक्सपीरियंस. स्ट्रॉबेरी बघा. बघा पूर्ण पूर्ण स्ट्रॉबेरी फार्म आहे, बघू शकता तुम्ही. जर इथे कृष्णाई मंदिरला भेट देताय तर इथे नक्की विजिट करा. इथे तुम्ही बसून स्ट्रॉबेरी मिल्कशेक, स्ट्रॉबेरी विथ क्रीम तुम्ही इथे एन्जॉय करू शकता ड्रिंक. गाईज आता आपण मलबेरी विथ क्रीम खातोय. एकच नंबर. एकच सुट्टीच होती तेव्हा. नंतर रात्री मी जाऊन रिटर्न आणलेली ती. स्ट्रॉबेरी फार्म मध्ये येऊन खायची वेगळीच मजा आहे. तुम्ही पण इथे येताय कृष्णाई मंदिरला, इथे नक्की भेट द्या. नाही माझ्या तिथे फक्त बाजूंचे हे आहेत, आर्टिफिशियल ज्वेलरी भेटतात. त्याची बाजूंना बोललो तिथे. नमस्कार मंडळी, आता आपण आलो इथे महाबळेश्वरमध्ये मुस्कान गार्डनमध्ये. त्यांचे ओनर आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी थोडी आपण माहिती घेणार आहोत स्ट्रॉबेरी फार्मबद्दल. पहिला तुमचं नाव सांगा. माझं नाव मोहसिन इक्बाल लालबन, राहणार महाबळेश्वर, आणि मी स्ट्रॉबेरी फार्मर आहे. आमच्याकडे स्ट्रॉबेरी कल्टिवेशन होतं. अशा प्रकारे स्ट्रॉबेरीची झाडे लागलेली आहेत. आता लास्ट ऑफ द सीझनमध्ये आले सर. आता ॲक्च्युली सीझन आता संपत आला आहे स्ट्रॉबेरीचा, त्याच्यामुळे स्ट्रॉबेरी तुम्हाला कमी दिसत असेल शेतामध्ये. मार्च एंड मार्च एंड जानेवारी फरवरीमध्ये याचा खास एकदम सीझन असतो. काय ॲक्च्युली आमचे कसं कॉन्सेप्ट आहे, आमची हँड पिक करून देतो आम्ही. सेल्फ पिक करायची स्ट्रॉबेरी आणि घेऊन जायची. अच्छा, हा वेट करून. हा कोणी तुमच्या हाताने तोडा आणि घेऊन जा. येस करेक्ट. बेस्ट आहे एकदम, एक नंबर. आणि तुमच्या इथे सेलिब्रिटी पण आले. हो सेलिब्रिटी येतात सगळे. कोण नाव? जसे की आमिर खान झाले, कुणाल कपूर झाले, अच्छा परत अमीन हाजी आहेत. अच्छा. आणि फार्म फार्म स्वतः येऊन काम करतात इथे. मंडळी इथे आमिर खान पासून मोठे मोठे सेलिब्रिटी इथे येऊन गेलेत त्यांच्या फार्मवर. अजून काय सांगाल, किती वर्ष झाली तुम्हाला? ॲक्च्युली आमची ही 7th जनरेशन आहे अच्छा. स्ट्रॉबेरी फार्मिंगमध्ये. ओके. फार्म मध्ये अजून काय काय आहे? ह्याच्यामध्ये आता इथे तुम्हाला ब्रोकोली दिसेल,
अच्छा. कॉलीफ्लावर आहे. एक्झॉटिकमध्ये भरपूर असं जुकिनी असते. जुकिनी आहे, कॉलीफ्लावर, कॅबेज, रेड कॅबेज. इथे कांदा पात लागले बघा. हा, लसूण पात आहे, अच्छा. गार्लिक. म्हणजे भरपूर काही आहे. एकाच फार्ममध्ये सगळं. ओके. म्हणजे तुमची कॉन्सेप्ट मला चांगली आवडली, कारण म्हणजे तुम्ही डायरेक्ट येताय स्ट्रॉबेरी घेण्यासाठी, तर तुम्ही डायरेक्ट इथे येऊन तुमच्या हाताने स्ट्रॉबेरी तोडून तुम्ही घेऊ शकता. सो धन्यवाद तुमचं. थँक्यू. गाईज, तुम्ही आता बघताय हा स्ट्रॉबेरी फार्म, आणि स्ट्रॉबेरी बघू शकता एकदम मस्त पिकलेले आहेत. बघा एकदम लाल. तुम्हाला तोडून दाखवतो. चला गाईज, आता आपण बॉक्स घेतलेला आहे स्ट्रॉबेरीचा. आपण आता आपल्या हाताने स्ट्रॉबेरी काढणार आहोत. तुम्ही बघू शकता, जे आपण आपल्याला जे आवडत आहेत, म्हणजे पिकलेले जे आहेत ते आपण काढू शकतो आपल्या हाताने. मी एक एक काढतोय, बघू शकता. आहेत का मोठे? ही जी मजा आहे ना, इथेच आहे. तुम्हाला पण हा आनंद लुटायचा असेल तर नक्की इथे भेट द्या. काहीच आता आपण स्ट्रॉबेरी काढून घेतलेले आहेत. आता आपण टेस्ट करणार आहोत स्ट्रॉबेरी. एकच नंबर. एकदम सॉफ्ट आहेत, तसं कडक नाही आहेत, आणि एकदम गोड आहेत. जे आंबट वगैरे नाहीत, गोड आहेत एकदम. एक नंबर. नक्की इथे भेट द्या. चला, आता मी स्ट्रॉबेरी एन्जॉय करतोय, तुम्ही पण या कधीतरी. आता आपण जो फार्म आपण एक्सप्लोर केला, त्याचं नाव होतं मुस्कान स्ट्रॉबेरी ऑर्गॅनिक गार्डन. इथे बघू शकता आमिर खान वगैरे. इथे ते पूर्ण त्यांचे स्ट्रॉबेरी पूर्ण पॅक होतात. या साईडला तुम्ही बघू शकता, इथे पूर्ण स्ट्रॉबेरी त्यांचे पॅक करतात. आता आपण मुस्कान गार्डनमध्ये आलेलो आहे, आणि आता आमचं एक प्रोजेक्ट नवीन चालू झालेलं आहे, डिहायड्रेशन. जे आता स्ट्रॉबेरी आपल्याकडे उरती राहून जी मार्केटला जात नाही, त्याला आपण डिहायड्रेट करतो. हे डिहायड्रेट मशीन आहे. हे आपण स्ट्रॉबेरी बघा अशी डिहायड्रेट होते. हे आता आपण प्रोसेस करतो आहे स्ट्रॉबेरीची. डिहायड्रेट करून याला मुंबईला विकणार आपण. याला मुंबई पुण्याला मोठ्या मोठ्या रेस्टॉरंटला देतो आपण. जे स्ट्रॉबेरी जे आईस्क्रीम बनवतात, मोठे मोठे पार्लर्स आहेत, त्यांना देतो आपण हे. आणि ड्रायफ्रूटमध्ये जातं हे ॲक्च्युली. इथे आता बघा, हे हर्ब्समध्ये हे केल आहे. हे हायली प्रोटीन आहे. हां, ह्याच्यामध्ये विटॅमिन B12 आणि B6 सगळ्यात भरपूर आहे. म्हणजे हे पालक, आपण पालक खातो, पालकचा हा 100 टाईम जास्ती बेनिफिट आहे पालकपेक्षा ह्याच्या केलचा. हे केल म्हणजे ह्याचं तुम्ही भाजी बनवू शकता. ह्याची स्मूदी चांगली बनते ॲक्च्युली. आमच्या इथे स्मूदी बनते याची, आणि याचे आम्ही चिप्स बनवतो. आता डिहायड्रेटमध्ये आम्ही चिप्स बनवणार याचे. ह्याची कॉस्टिंग सर, ह्याची आता मार्केट व्हॅल्यू आता 3000 रुपये किलो याची. हां, किलोवरती जाते हे. 3000 रुपये किलो. अजून बघा, इथे पासली आहे, तिथे पासली लावलेली आहे, रोजमेरी लावलेली आहे, तिथे स्वीट चाट आहे, थाईम आहे, फॅनेल आहे, आणि इथे बघा हे हायड्रोफॉनिक. आता नवीन वर्टिकल फार्मिंग आहे. हे हायड्रोफॉनिक, हे वर्टिकल फार्मिंग. याच्यामध्ये टेस्टिंगमध्ये काय? हा, थोडा फरक येतो, थोडासा. हा, थोडा फरक येतो, कारण की हे विदाऊट मड आहे. हे पाणी नाही, ह्याच्यामध्ये माती नाही आहे. ह्याच्यामध्ये कोकोनटचा हश आहे. जे कोकोनटचा हश असतो, तो भुसा, तो आहे. हां, ह्याच्यामध्ये म्हणजे एवढा गोडपणा येत नाही याच्यामध्ये. हां, स्वीटनेस येत नाही एवढा. अजून काय काय? अजून इथे मिरची लागली बघा, इथे आपली तिखट मिरची. ही आम्ही घरगुती यूज करण्यासाठी. इथे बडीशोप आहे, फॅनेल आहे, हे फॅनेल आहे, खाऊन बघा ना. हे लेमन ब्लाम आहे. ॲक्च्युली याची चहा बनते, सगळ्यात कॉस्टली चहा आहे याची. टेस्ट करून बघा, ह्याची चहा बनते ग्रीन टी म्हणून. लेमन ब्लाम, बेझिल आहे, रेड कॅबेज आहे. ही आता डिटॉक्स ड्रिंक आपण ट्राय करतोय. त्याचं नाव काय बोललं? नाव काय ड्रिंकचं? हे केल प्रोटीन शेक. केल केल प्रोटीन शेक. प्रोटीन शेक. बघ, ट्राय कर. खास येतो म्युझिक करणे ना.
गाईस आता आपली स्ट्रॉबेरी आलेली आहे फार्म मधूनच. ही बघताय तुम्ही, जस्ट त्यांनी फार्म मधून काढून आणलेली आहे. आता हे एक एक करून बॉक्स मध्ये पॅक करतील. वॉसिम भाई आता स्ट्रॉबेरी आपली भरताना बघू शकता एकदम फ्रेश स्ट्रॉबेरी. काय बोलतो हे कसं माहितीये 10 किलो कौन है ये लोग? कहां से आते हैं? कसम दिया हे पहिले कसं आहे ड्राईड स्ट्रॉबेरी 18 आवर्स काहीतरी ड्राय करायला ठेवतात. 10 किलो का कम होके 1 किलो का घालतात. एक्सपेन्सिव्ह असते ना. गाईज आता आम्ही चाललोय तापोळाला. मग तो व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट पार्ट मध्ये बघायला भेटेल. टिल देन लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय.